मित्रांनो मी आली ग्राउंडला. आता ग्राउंडला आली, इथं चांगलं ग्राउंड नसल्यामुळे इथंच थोडंफार रनिंग केली, योगा केला आणि थोडं वेळ करायचं होतं मला, पण हे बघा वाटणं हे झालं सुरू. मग आता काय करणार? बघल्या गाड्या कशी अशा गाड्यात रस्त्यानं गाड्या एवढं असतात ना, थोडं उशीर झाले ग्राउंड करायला चान्सेस नाही तर. आणि त्या ग्राउंडला जाऊन ते ग्राउंड खूप लांब आहे, जायला 3.5 तास लागते, म्हणून काही तसं होतं ॲडजस्ट. आता मी रोज रनिंग करताना कुत्रं मी मागे यायले, तर ते कुत्री आहे रोज मागे यायली. पण आता काय करणार, दुकानला जाऊन बिस्किट पुढे आणल्या तर रोज यायले मागे. मला थोडं विचित्र वाटलं. आता बिस्किट पुढे घेऊन चालली मी तिसरी, सापडते की नाही की आता उशीर झाल्या. रनिंग करताना मी जोपर्यंत रनिंग करत नाही तोपर्यंत मी सोबत राहते. रनिंग झाली की ना तिकडं मी इकडे येते. मला रोज असं आठवण यायला आणायचं, पण लक्षात राहण्यात चालेल सकाळी येते वेळेस. आणि त्यासाठी डबल गेले, आणले बिस्किट पुढं, बघू आता ती आज ती गेली. हे आली तीच आहे बघा. थांब बघा आले, मेलं बिस्किट पुढं फोडून देताना हे दुसरंच कुत्रं नवीन आले. मला वाटलं असायच्या जवळचं मित्र वगैरे. पण आता ते टाकले बिस्किट, पण मला काही समजलंच नाही हिनं का खायला गेली. मला ह्याचं कारण खूप वेळ झालं समजलं गेलं तर मी माझ्याजवळच येत होती, हाताला चाटत होती, मला समजलंच नाही. मग मी काय केलं तर कदरून हिनं खायला हालीकडे म्हणलं जावंकडे, नाही म्हणलं एक बिस्किट हाताने चारावं. मग हाताने चारलं तर बघा कुत्रं तिच्या मागे लागलं, तिला भुकलं. मग तेव्हा मला समजलं की कुत्री का खायला गेली. मग बघा पळत आले आणि तो कुत्रीला चारू लागले. मग एवढी कुत्री भिली ना, एवढी घाबरली, अशी थरथर कापत होती. मग आता हिनं बिस्किट खायचं नाही गेलं ते. मग आता कसं खायला गेलं, मी टाकून दिले राग. आता काय करावं गडे म्हणलं. मग थोडं वेळ चारविलं तिला हे मस्करा केली तिच्यासोबत, पण ते काय खायच्या तयारीत नव्हती. एकदा खाली खायला गेली, मग तिला थोडंसं माया केलं, म्हणजे जवळ घेतलं, हाताने बिस्किट चारविलं, हात फिरविलं तिच्या डोक्याहून असं वगैरे, घाबरणं कमी करल. मग तेव्हा तिचं अंग कुठं थरथर कापणं कमी झालं, तेव्हा ती बिस्किट खाली. मग मी घराकडे येताना ती रिटर्न मागे येत होती. मग मी घाबरली ना, आता मला घरापर्यंत येईल असं पळाले ना, पळत आले. मागं फिरून पाहिलं ते दिसत नव्हती. मग आले निवांत घराकडे. बाय.